नमस्कार सर्वांना. कसे आहात सगळे? आपण जगाच्या कोपऱ्यात कुठेही असलो तरी आपली आई आपल्यासाठी काही पाठवणार नाही असे शक्य नाही. आणि माझ्या आईने मला पहिल्यांदा भारतातून पार्सल पाठवलं आहे. तर या पार्सलमध्ये काय काय आपण अनबॉक्सिंग करूयात. चला आता आपण उघडूया. काय काय ह्याच्यात बघूया. कुठून उघडायचं झालं, खूपच पॅकेजिंग केलंय. कसं उघडायचं काय? 2,000 years later. चला फायनली मला सापडलं कुठून उघडू शकतो. खूपच पॅकेजिंग केलं त्यांनी, त्यामुळे काही समजायचं ना कुठून खोलायचं. तर दिसतंय मला. इकडे हे असं इथं ठेवते म्हणजे मी काढेल ते समजेल. हो, ह्याच्यात आलाय माझा टॉप. ऍक्च्युली मला ड्रेस ऑर्डर करायचे होते, पण लय लेट आणि ड्रेसची डिलिव्हरी पण लय लेट सांगत होतं. मी ऑर्डर नाहीत केले. जे माझ्या आईनं आणले होते त्यातलंच मी म्हटलं एकच दे. हा असा टॉप आलाय एक. आणि देवाचं तिला देवासाठी. ओके, आलंय फरसाणाचं पॅकेट. काय या शेव, आलू भुजिया. आणि ह्याने पॅकेजिंग असं केलंय की ह्याचे जे मेन पॅकेट असतात त्याच्यात हवा जास्त असते, त्यामुळे ते काढून दुसऱ्या ह्याच्यात पॅकिंग करून यांनी भरलंय की जास्त जागा आटायला नको म्हणून, ते बॉक्स मध्ये जास्त जागा घ्यायला नको बा म्हणून. सगळ्या ह्याचं माझ्या आईने वरच त्याचं मेन हे असतात ना, पुढे पॅकेजिंग असतं ना, ते काढून साध्या ह्याच्यात पॅकिंग करून दिलंय. कारण अशा ह्याला जास्त जागा घेत नाही ते, ह्याच्यात जास्त हवा असते त्यामुळे. हा आहे चिवडा. हा आमच्या पंढरपूरचा स्पेशल चिवडा आहे. आणि हे आहे गरम मसाले मिक्स, धने, तमालपत्र, याचे 2 पॅकेट आहेत. कारण तो खूप महाग आहे, मी बघितलं होतं. याचं एक पॅकेट खूप महाग आहे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे मॅगी मसाला. हा माझा सगळ्यात फेवरेट आहे. हा मला लागतो भाज्यांना. तो खूप महाग आहे. तर एक पुडी 40 रुपयाला पडते मॅगी मसाल्याची. त्यामुळे तिनं 2 असे मोठे पॅकेट दिलेत मॅगी मसाल्याचे. ह्याचं पण वरचं पॅकेजिंग काढून दिलंय, फक्त पुड्या दिल्यात. ह्याच्यात काय आपण बघूया. ह्याच्यात आहे आपला घरगुती घरचा काळा मसाला. ऍक्च्युली पार्सल मागवायचं कारण हेच होतं की काळा मसाला संपत आलाय. कारण मी येताना आणलेला 1-1.5 किलोच आणला होता. माझ्या बॅगेत अजिबात जागा नव्हती. मला त्यात 2 बॅगेमध्ये सगळं आणायचं होतं, त्यामुळे मी येताना कमी आणला होता. तर तो आता माझा संपत आलाय, त्यामुळं काळा मसाला. ह्याच्यात अजून मसालाच दिसतोय, बघूया काढून. ह्याच्यात पण मसालाच आहे. हे आहे कोल्हापुरी तिखट, जे माझ्या घरी बनवते. भाज्या 1 नंबर भाज्या होतात त्याला.
माझा फेवरेट आहे. आणि अजून काळा मसाला घरातला. ही आहे लाटीवडी, जी माझी आणि आमच्या ह्यांची खूप फेवरेट आहे. थोडं थोडं तुटलंय, थोड्या थोड्या आपूट पण आहेत. बघा आता नंतर टेस्ट करून बघू. याचा वास जितका भारी यायला लागला ना, पॅकिंग आहे तरी पण इतका भारी वास यायला लागला ह्याचा. वाव. हे काय हळदीचं पॅकेट. हे आहेत लज्जतचे आपले पापड, उडीद पापड. खूप खूप महाग आहे. याची प्राइस सगळ्याची तर इंडियन स्टोर मध्ये इतकी महाग आहे ना. हे आहे धने पावडर. इतकं सामान देऊन पण माझ्या आईला कमीच वाटत होतं की नाही, हे राहिलंय अजून ते राहिलंय. बापरे, 11 किलो सामान पाठवले त्यांनी. तरी पण तिचं असं होतं की नाही, अजून मला हे पण द्यायचं होतं, ते पण द्यायचं होतं. हे फक्त एक आईच करू शकते. आहे गोडा मसाला. एका आईला कितीही आपल्या मुलीला दिलं ना तरी तिला कमीच वाटतं की नाही, मला हे पण द्यायचं होतं, ते पण द्यायचं होतं करून. हे कांदा लसूण मसाला. आणि नंतर अंबारी मिरची पावडर. हे आहे घरगुती घरातले सांडगे. त्या मला भाजी खूप आवडती. हे काय बघूया. आणि पार्सलच्या बाबतीत एक असं हे झालं की आपली हरभऱ्याची भाजी असते ना, जी आता सीझन चालू होता आणि त्याच्यात ते तोडून वाळवतात. ती वाळवून ठेवलेली हरभऱ्याची भाजी माझी फेवरेट आहे, म्हणून माझ्या आईने दिली होती. पण मुंबईत असं झालं की त्यांनी बॉक्स नंतर सगळा उघडून बघितला तर त्याच्यात ती भाजी त्यांना दिसली, तर त्यांनी ती भाजी सगळी रिटर्न पाठवली. त्यांनी ती भाजी नाही म्हटले, नाही चालणार म्हणले. बॉक्स मधून त्यांनी नंतर रिटर्न पाठवली ती हरभऱ्याची भाजी. काय मला असं पार्सल येणार म्हणलं ना, खूप वाट बघते की काही ऑर्डर केलेलं असलं. हे तर स्पेशली पहिल्यांदा आले भारतातून पार्सल. त्याच्या आधी पण पाठवलेलं, पण त्यावेळेस मी इथे नव्हते. म्हणजे हे होते ना, त्यावेळेस पाठवलं होतं. मी त्यावेळेस इंडियामध्येच होते, त्यावेळेस आम्ही पार्सल पाठवलं होतं त्यांना. पण आता मी इथं आहे आणि हे पहिल्यांदा आलंय पार्सल. त्यावेळेस मी अशी खूप वाट बघत होते की कधी येणार करून. आणि फायनली ते आज आलं. हे नक्की काय आहे काय माहित. ह्याच्यात बघूया काय आहे नक्की. खूपच पॅकेजिंग केलंय यांनी. असा आनंद होतो ना की इंडियामधून काहीतरी आलं आपल्यासाठी, असं एक वेगळंच फिलिंग. हो, हे आहेत बाजार आमटीचे पॅकेट. हे रेडीमेड असतात. हे फक्त तयार, फक्त मसाला असतो, थोडस तेलात परतायचं गरम पाण्यात आणि खूप छान आमटी होते ना. हे आहेत, हे अर्धा लिटरचे 4 आहेत. म्हणजे 4 वेळा आपण 2 व्यक्तींसाठी अर्धा लिटर बास होतो. चौघांसाठी तर 1 लिटर लागते. पण खूप छान लागते. हे 4 पॅकेट आहेत त्याचे. ठेवते मी. हे अगेन हे काय, हो हे भाकर वडे, पण ह्याचा पूर्ण चुरा झालाय. त्याचा पूर्ण चुरा झालाय. ठीक आहे, चल. अगेन हे काय,
काढायला लागले. त्याने खूप विचार करून भरलं सगळं की नाही ह्याचं होतंय ते जास्त होतंय. ही आहे आवळा पावडर घरी बनवलेली जी मला पाहिजे होती. आवळा पावडर. हे आहे चितळेचं गुलाबजामुनचं पीठ. ह्याने त्याचं सगळं पॅकेजिंग काढून साध्या कॅरीबॅग मध्ये पॅक करून दिले. हे आहे चितळेचं जागे इडली पीठ आहे. हे खूप छान इडल्या होतात त्यानं. ह्याच्यात आहेत सगळे मसाले. त्या मसाल्याचं पण यांनी काढलंय सगळं. बॉक्स काढून फक्त मसाल्याचे पॅकेट दिलेत पॅक करून. बघा त्याच्यात कोणते कोणते मसाले. खूप महाग आहेत. खूप म्हणजे इंडियन स्टोअरला इतकं महाग आहेत ना हे मसाले. बापरे. हा आहे पनीर मसाला. नंतर आहे चाट मसाला. एक आहे सांबर मसाला. आहे बिर्याणी मसाला. यांनी त्याचं पॅकेजिंग काढून ह्याच्यावर पूर्ण असे नाव टाकून दिलेत. आहे चिकन मसाला आणि एक आहे पावभाजी मसाला. तर असं 11 किलो एवढं सामान आलंय इंडियावरून. मी तुम्हाला दाखवते. एक मिनिट संपलं आता बॉक्स मधलं. एवढं असं भरपूर आलंय 11 किलो. तरी पण माझ्या आईला वाटत की नाही हे राहिले ते राहिले, हे पण द्यायचं होतं ते पण द्यायचं होतं. 11 किलोत काय काय देणार ना, पण भरपूर सामान आलंय. भरपूर पूर्ण इतकं 11 किलोचं सामान आलंय मला इंडियावरून. खूप खूप भारी वाटायला लागलंय इतकं सामान बघून. खूप त्यांनी विचार करून सगळ्या एक एक गोष्टी दिल्यात की, आणि मी पण सांगितलं होतं की हे महाग आहे तो हे. आणि त्यांनी 1-1 ग्रॅम वाचवलंय त्याच्यात की ह्याचं ओझं नको म्हणून. आता हे मसाले आहेत. तर ह्याच्यावरचं पूर्ण बॉक्स ह्याचा असतो आपला डीमार्टचं मसाल्याचं. तर ते मसाल्याचं वरचं बॉक्स काढून त्यांनी असं पॅकेजिंग करून दिलंय. मेन तर तिखटच होतं. घरचा मसालाच होता. कारण तो माझा संपत आला होता. मला येताना भरपूर सामान नाही आणता आलं. माझ्याकडे 2च बॅगा मला अलाउड होत्या. मी एकटी आलेली त्यामुळं. आणि मी 2 बॅगेमध्ये जेवढं मला शक्य आहे तेवढं मी आणलं होतं. तरी पण आता ते मेन मसाला संपत आलाय. त्यामुळे त्यांनी असं पाठवलं. खूप त्यांनी एक अख्खा दिवस ते पॅकेजिंग करत होते की ह्याचं हे जास्त होतं, ह्याच्यातून थोडंसं हे करा, हे थोडं टाका. असं करून त्यांचं सगळं पॅकेजिंग त्यांनी केलं होतं. दोघं तिघं मिळून त्यांनी पूर्ण बॉक्स पॅक केला. आणि शेवटी त्याच्यातून ती हरभऱ्याची भाजी एअरपोर्टवरून मुंबईवरून रिटर्न गेली. ते म्हटले नाही चालणार म्हणले हरभऱ्याची भाजी. ठीक आहे. माहित नव्हतं की असं नाही हे होणार, ते नाही चालणार ते. पण ठीक आहे. त्यांनी आधी डीमार्टला जाऊन सगळं आणलं, तयारी केली आणि स्पेशली ह्या वड्या. ह्याचं झालंय थोडासा चुरा झालाय ह्याचा. पण खूप छान आहे. त्याचा वास इतका भारी यायला लागलाय ना. हा फेवरेट आहेत माझ्या या वड्या. आता हे सगळं आवरून घेते मी. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. परत भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये.